वय वाढणे व एज बार होणे। मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये हे एक सामान्य गोष्ट झालेली आहे। तर मित्रांनो, आता सध्याच्या पार्श्वभूमीला पोलीस भरतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे वय वाढलेले आहे त्यांच्या वय वाढीचा प्रश्न आता जोर धरलेला आहे। त्यामध्ये मित्रांनो, पोलीस भरतीमध्ये 2020 ते 22 या वर्षामध्ये कशाच प्रकारची भरती झाली नाही। त्या पार्श्वभूमीवर मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचे वय हे काय संपून गेलेले आहे, म्हणजे एज बार झालेले आहेत किंवा वय राहिलेले नाही त्यांना स्पर्धा परीक्षा करण्यासाठी किंवा पोलीस भरती करण्यासाठी। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी निखिल पाटील आपलं EMPC चावडी या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वपूर्ण माहिती म्हणजे वय वाढीबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, छत्तीसगड, राजस्थान त्याचबरोबर बऱ्याच राज्यामध्ये मित्रांनो सरळ सेवा भरती व केंद्रीय रेल्वे बोर्डच्या परीक्षेमध्ये काय वय वाढून मिळालेले आहे। तर याच पार्श्वभूमीवर बऱ्याच विद्यार्थ्यांचे 2020 ते 22 या वर्षामध्ये वय हे काय वाढलेले आहे। कशामुळे? तर एज बार झालेले आहे। तर त्यांचे वय वाढण्याचे कारण म्हणजे कशाच प्रकारची भरती झालेली नाही, म्हणजे त्या विद्यार्थ्यांचे कशाच भरतीमध्ये समावेश झालेला नाही। 2 वर्ष ते 3 वर्ष कशाच प्रकारची भरती झाली नाही। त्याच पार्श्वभूमीवर मित्रांनो, राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सर्व विद्यार्थ्यांनी निवेदन दिलेले आहे की वय वाढून मिळावे। मायबाप सरकारने या भरतीमध्ये येणाऱ्या भरतीमध्ये वय वाढून द्यावे म्हणून बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय निवेदन दिले। त्यानंतर देवेंद्र फडणवीस, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यास हमी भरत म्हणजे होकार देत हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी त्या निवेदनाला काय मान्य करून त्यांनी यामध्ये विचार करू किंवा आपण वय वाढीबद्दल त्या संदर्भात थोडक्यामध्ये काही दिवसामध्ये निकाल देऊ या संदर्भाची त्यांनी माहिती दिली होती। पण अद्यापही त्या संदर्भात कशाच भाषेमध्ये किंवा कशा संदर्भात त्यांनी काय या वय वाढीबद्दल कसलेच निष्कर्ष समोर ठेवलेले नाहीत किंवा निकाल काढलेला नाही। तर मित्रांनो, माझं विद्यार्थ्यांना एकच म्हणणं आहे की आता या वय वाढीबद्दल आपल्याला काहीतरी करावे लागेल। तर मित्रांनो, आपण तर टायटल बघितलेलंच आहे। यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे वय वाढीबद्दल जे हिवाळी अधिवेशन झालेलं आहे त्यामध्ये गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी म्हटल्याप्रमाणे वय वाढीबद्दल विचार करण्यात येईल किंवा त्या संदर्भाचा निकाल काढण्यात येईल असं म्हटल्यानुसार मित्रांनो, ते एक मुद्दा महत्त्वपूर्ण आहे की या संदर्भात आपल्याला वय वाढून मिळेल। तर यामध्ये मित्रांनो, दुसरा एक मुद्दा महत्त्वपूर्ण आहे जे की वय वाढीशी संबंधित आहे। तर मित्रांनो, या 2020 ते 22 या वर्षामध्ये कशाच प्रकारची भरती झालेली नाही। तर एक GR होता जो की 2022 मध्ये आलेला होता, जो की वय वाढीबद्दल व जे विद्यार्थ्यांचे वय संपलेले आहे त्या विद्यार्थ्यांना काय या परीक्षेमध्ये 2023च्या 31 डिसेंबर 2023च्या परीक्षेमध्ये सर्व परीक्षेमध्ये वय हे काय वयामध्ये सूट दिलेली होती। तर त्या GR नुसार मित्रांनो, त्या GR नुसार 2020 ते 22 या वर्षामध्ये कशाच प्रकारची भरती झाली नाही। आणखी एक मुद्दा महत्त्वपूर्ण म्हणजे ही भरती जी की येणारी भरती आहे 17,000 जागा आहेत यामध्ये। तर या भरतीमध्ये मित्रांनो, महत्त्वपूर्ण म्हणजे ही भरती पहिली तर 2023 मधली आहे, ही 24 ची भरती नाही आहे। पोलीस भरती 2024 नाही आहे, कारण ही जर भरती 2023 ची असल्यामुळे आपल्याला या भरतीमध्ये आपल्याला वय वाढून मिळण्याची जास्त दाट शक्यता आहे, कारण ही भरती 2023च्या अंडरमधली आहे, म्हणजे त्या खालची आहे। तर ही 2024 ची नाही, कारण हा जो GR होता 2023चा जो 22चा जो की वय वाढीचा, तर त्या GR नुसार मित्रांनो ही जी भरती आहे त्या GR मध्ये समाविष्ट करून जे वय वाढलेले विद्यार्थी आहेत त्या GR नुसार त्या विद्यार्थ्यांना काय या भरतीमध्ये सामावून घ्यावे व ते जे नियम होता GR मध्ये 31 डिसेंबर 2023 पर्यंत विद्यार्थ्यांना सरळ सेवेमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे वय गेलेले आहे त्या विद्यार्थ्यांना त्या सूट देण्याबद्दलचे जे एक महत्त्वपूर्ण मुद्दा होता, त्या मुद्द्यानुसार विद्यार्थ्यांना काय या भरतीमध्ये पोलीस भरतीमध्ये ह्या 17,000 पोलीस भरतीमध्ये वयात सूट देण्यात यावी ही माझी मागणी आहे। आणि सर्व विद्यार्थ्यांना या GR नुसारच काय वयामध्ये सूट द्यायला पाहिजे। मित्रांनो, हा एक मुद्दा झाला। तर आपण काय करू शकतो या संदर्भात? तर मित्रांनो, आपण नुकतंच पाहिलेलं आहे एकी ही खूप महत्त्वाची आहे। पोलीस भरतीमध्ये जोपर्यंत आपण एकी दाखवत नाही तोपर्यंत कोणतीही भरती असू द्या सरळ सेवा भरतीमध्ये, तर आत्ताचं जे चाललेलं आहे पेपर लीक प्रकरण मित्रांनो, जे की UP मध्ये पोलीस भरतीमध्ये काय UP पोलीसमध्ये जे प्रकरण गाजलेलं आहे, जे की 48 लाखाच्या वर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले होते। तर तेवढ्या मुलांनी काय एकी दाखवल्यामुळे UP सरकारला आता री एक्झाम घेण्यासाठी काय त्याला
हे केलेलं आहे, मजबूर केलेलं आहे। तर योगी आदित्यनाथ यांनी काय सांगितलेलं आहे की 6 महिन्यामध्ये ही भरतीची परीक्षा रिटर्न घेण्यात यावी। तर मित्रांनो, जोपर्यंत आपण एकी करत नाही, एकीने संघटन करून आपण मार्ग निवडत नाही किंवा आंदोलन करत नाही, तर यामध्ये मित्रांनो महत्त्वपूर्ण पहिला मुद्दा यामध्ये आपल्याला काय करता येईल मित्रांनो, तर गृहमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आपण काय एक अर्ज किंवा निवेदन देऊ शकतो की वयवाढीबद्दल सर्व विद्यार्थ्यांनी या संदर्भात विचार करायचा आहे आणि निवेदन द्यायचं आहे। तर दुसरा मुद्दा यामध्ये मित्रांनो, आपल्याला जर निवेदन देऊन सुद्धा काही निकाल निघत नसेल तर मित्रांनो दुसरा मुद्दा आपल्याला राहणार आहे आंदोलन। माझं सर्व विद्यार्थी संघटनांना, प्रत्येक जिल्ह्यामधील विद्यार्थी संघटनांना सांगण्यात येते की यामध्ये मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांनी एकजुटीने या संदर्भात मित्रांनो पेपर लीक असो किंवा वयवाढीचा मुद्दा असो आणि मित्रांनो या संदर्भात सर्व संघटनांनी एकत्र येऊन कार्य केल्यास हे मुद्दा काय समोर मार्गी लागू शकते। मित्रांनो, आंदोलन हे एकमेव पर्याय आहे। आणि मित्रांनो, आपल्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये एक मुद्दा वय वाढ झाल्यानंतर परीक्षा। मित्रांनो, आता जे फ्रॉड चाललेला आहे पेपर लीक, हे आंदोलनाच्या माध्यमातून आपण मांडू शकतो। वयवाढीचा जो मुद्दा आहे तर मित्रांनो यामध्ये आपण आंदोलनाच्या माध्यमातून, त्याचबरोबर पेपर लीक हा सुद्धा मुद्दा महत्त्वपूर्ण आंदोलनाच्या माध्यमातून आपण मांडू शकतो। येणाऱ्या परीक्षेमध्ये मित्रांनो आपल्या सर्वांसमोर एक आव्हान आहे, ते म्हणजे वयवाढीचं आणि त्याचबरोबर आपल्याला जे पेपर लीकचं, त्यामध्ये पेपर लीक हा एक मुद्दा आहे जो की ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षेमध्ये आपल्याला समोर काय संघर्ष निर्माण करण्यासाठी आपल्याला एक वेगळं वळण देऊ शकतो मित्रांनो। कारण त्यामध्ये मित्रांनो ऑनलाईन परीक्षा घेतल्यानंतर किती प्रमाणात फ्रॉड झालेला आहे आणि ऑफलाईन मध्ये, तर याचं काय आपलं मत आहे, ऑनलाईन व्हायला पाहिजे का ऑफलाईन, तर आपलं मत कमेंटमध्ये नोंदवा। आणि मित्रांनो यामध्ये आता उद्या जे विधानसभेमध्ये जे अधिवेशन होणार आहे मित्रांनो उद्या 27 तारखेला, तर यामध्ये आणखी मुद्दे आपले मांडण्यात येतील अशी माझी आशा आहे। आपली जे उद्याच्या 27 तारखेला एक अधिवेशन होणार आहे विधिमंडळामध्ये, काय होणार आहे तर त्यामध्ये जे आपले मुद्दे आहेत, वयवाढ असेल, त्यानंतर पेपर लीक असेल मित्रांनो, आणि अशा संदर्भात हे मुद्दे तिथे मांडण्यात येतील असे मला वाटते। उद्याच्या अधिवेशनामध्ये काय होईल तर त्याबद्दल उद्याला कळेल मित्रांनो। तरी आपल्याला बऱ्या प्रमाणामध्ये काय नाना पटोले असतील तर त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की या पेपर लीक बद्दल थोडक्यामध्ये त्यांनी माहिती देतील किंवा त्या संदर्भात प्रश्न उठवतील विधानसभेमध्ये। तरी सुद्धा आपला एक मुद्दा वयवाढीचा, ते सुद्धा उठायला पाहिजे मित्रांनो। वयवाढीबद्दल आपल्याला महत्त्वपूर्ण अपडेट मिळाली असेल तरी सुद्धा सांगतो, 2023 चा जी आर आहे त्या जी आर नुसार ही 2023 ची जी भरती आहे 24 ची नसून 23 ची आहे। 23 चे म्हणजे 2-3 वर्ष भरती झालेली नाही त्यामुळे सांगतोय, तर 23 ची भरती आहे। तर या भरतीमध्ये जो वयवाढीचा जो जी आर होता सूट देण्यात आलेला, त्या जी आर नुसार या भरतीमध्ये समावेश करून घ्यावे सर्वांना। आणि आपल्याला जे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी सांगितलेलं आहे की वयवाढीबद्दल विचार करू, तर तो सुद्धा मुद्दा आहे। आपल्या बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला काय यामध्ये सवलत मिळू शकते, कारण जे राज्य शासन आहेत मित्रांनो, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यामध्ये व इतर राज्यामध्ये केंद्रीय रेल्वे बोर्डाने मित्रांनो व सरळ सेवा भरतीमध्ये सर्व विद्यार्थ्यांना वयामध्ये सूट दिलेली आहे। त्याच धर्तीवर मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना 17,000 पोलीस भरती जी होणार आहे त्यामध्ये पण सूट द्यायला हवी। आणि त्याचमध्ये मित्रांनो गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री यांना एकच निवेदन आहे, याच धर्तीवर विद्यार्थ्यांना काय आपल्या पोलीस भरतीमध्ये वयामध्ये काय सूट देण्यात यावी। कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचे वय काय एजबार झालेले आहेत, या भरतीमध्ये विद्यार्थ्यांना काय वयामध्ये सूट देण्यात यावी ही नम्र विनंती आहे मित्रांनो। आणि मित्रांनो आपल्याला त्या जी आर नुसार 2023 च्या जी आर नुसार सामावून घेण्यात यावे। त्यामध्ये मित्रांनो जे 17,000 जागा आहेत यांना समावेश करून तो जो जी आर आहे तो लागू करावा ही नम्र विनंती आहे। आणि मित्रांनो आपल्याला जर माहिती समजली असेल तर आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच अपडेटसाठी। आणि मित्रांनो आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।